ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी कांदिवलीतल्या सावली बारवरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोपांचा बार उडवला। त्यानंतर परब आणि रामदास कदम यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचला। अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या वादात उडी घेतली। योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारला दमानिया यांनी भेट दिली आणि तिथून त्यांनी थेट समतानगर पोलीस स्टेशन गाठलं। FIR कॉपी आणि इतर माहितीसाठी त्यांनी पोलिसांसोबत बातचीत केली, पण याबाबत तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना काहीच माहिती नव्हतं असं दमानियांच्या लक्षात आलं। याबाबत कुठलीही चौकशी झाली नसल्याचंही दमानियांनी म्हटलं। सावली बारची पाहणी केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काय नेमके आरोप केलेत, काय टीका केली तीही पाहूया। परवाना देखील योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे। तर हे जे म्हटलं जात आहे, आधी म्हणाले ऑर्केस्ट्रा आहे, तर हा ऑर्केस्ट्रा नाहीये। त्यांनी सांगितलं की माझं नाव होतं, पण मी ते चालवायला तिसऱ्याला दिलं होतं। तर चालवायला दिलेलं नव्हतं, कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे। आताच्या घटनेला असे गृहराज्यमंत्री आम्हाला नकोत, ही स्पष्ट भूमिका माझी आहे। गृहराज्यमंत्री डान्स बार चालवतात तर कठीण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं। तर मला आताच्या घटनेला FIR ची कॉपी जे एक पब्लिक डॉक्युमेंट आहे ते देण्यात आलंय, आणि त्याच्यात मला खरं धक्का बसलाय की इकडच्या सिनियर PIंना त्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती। मी त्यांना सांगितलं की 32 आरोपी होते, तर तेव्हा ते FIR ची कॉपी बघताय, ते म्हणे नाही 32 नव्हते। मग त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्यांना कळलं की 32 आरोपी होते। ती जी चौकशी आहे आत्ताच्या घटनेला कुठेही चाललेली नाही।